आज सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी माननीय श्री किसनरावजी बोर्ले यांच्या वाढदिवसनिमित्त बेगर प्रभूजींना पुरणपोळी, कढी, भजे व इत्यादी स्वादिष्ट भोजन सेवा देण्यात येत आहे। तरी नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ बोर्ले परिवारांचे शतशः आभारी आहे। जय हिंद, जय गाडगे बाबा। हे सृष्टीच्या निर्मात्या, नको तुझा घोडा, नको तुझी गाडी, नको तुझा चिरेबंदी वाडा, नको तुझे अंबर, तारकांचे झुंबर, फक्त 2 वेळेच्या अन्नाचे 4 घास दे आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे, एक छप्पर दे। प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता। खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे। आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने, आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे। व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण। आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने, हेटाळणीने बघत आलेलो आहोत। खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते। मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो। अशा अनामांच्या भटकंतीला निवारा, पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती। अशा अवस्थेमध्ये हिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम, त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले। अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे। आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन। खरं तर ही एक संस्था, परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे। होय, यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे। कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून अंघोळ नसते की केसांना कंगवा नसतो। रोडच्या मधामध्ये येऊन ही खूप जोरजोरात ओरडायची, खूप अशी लंबी जीप काढायची आणि प्रत्येक वाहनाला अडवायची। अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्याने बबिताताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मानसोपचार तज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे। आणि दररोज सगळं साफसफाईचं, आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही बबिताताई पूर्ण करते। अवहेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता। कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार। मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो।
कालपर्यंत अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो। गेल्या 2 वर्ष आधी सीमाताई अमरावती ते नेर रोडवर अशा कंडिशनमध्ये सीमाताईची मळलेले अंगावरचे कपडे आणि वाळलेले केस आणि अशा अवस्थेमध्ये सीमाताई रोडवर फिरायची। सीमाताईला नेर पोलीस स्टेशन मार्फत नंदादीप फाउंडेशन येथे दाखल करण्यात आलं। सीमाताई लवकरच बरी झाली। मी 2 वर्षापूर्वी पूर्णपणे आजारी होती आणि माझी अवस्था ठीक नव्हती, परंतु जेव्हापासून मला औषधं वगैरे सर्वांचं प्रेम मिळत गेलं तसं मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली। संत गाडगे बाबा अँड तुकडोजी बाबा, they are my both are my ideal persons. I learned through them how to become happy in life. हा वाल्मिक गोरे आहे, बी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे, परंतु याला नोकरी लागली होती, परंतु याला पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगार